ऐका ना, एक ऑनेस्टली उत्तर द्या. तुमची सॅलरी वाढली आहे, पण तुमचं नेटवर्क संपत्ती वाढली आहे का? सीटीसी 12 लाख आहे, पण बँक बॅलन्स किती आहे? नमस्कार, मी राहुल क्षीरसागर. काल एक 32 वर्षाचा आयटी प्रोफेशनल भेटला. पॅकेज 18 लाख रुपये. इन हँड साधारणतः 1,20,000 रुपये. जेव्हा मी त्याच्या खर्चाबद्दल बोललो, तेव्हा त्याचा ईएमआय जात होता. घराचा ईएमआय जात होता 38,000 रुपये. कार ईएमआय 14,000 रुपये. क्रेडिट कार्डचं बिल 18,000 रुपये. लाईफस्टाईल व इतर 35,000 रुपये. म्हणजे महिन्याचा टोटल आउटगो आहे 1,05,000. सेव्हिंग्स हार्डली 10 ते 15,000. मी त्याला एक सिंपल कॅल्क्युलेशन दाखवलं. जर तू 50,000 पर मंथ एसआयपी केली आणि 12% ॲव्हरेज रिटर्न पकडले तर 15 वर्षात कॉर्पस होतो 2.5 कोटीच्या आसपास. पण तू काय करतोय? ईएमआयला कंपाऊंड इंटरेस्ट देतोय, इन्व्हेस्टमेंटला नाही. डिफरन्स अर्निंगमध्ये नाही आहे, डिफरन्स डायरेक्शनमध्ये आहे. आज तुम्ही एक गोष्ट तपासा, तुम्ही तुमच्या इन्कमला रिस्पेक्ट देताय की खर्चाला? असेट बिल्डर की ईएमआय प्लेयर? कमेंट करा तुम्ही कोणत्या टीममध्ये आहात. आणि अधिक माहितीसाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर हाय लिहून पाठवा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन. धन्यवाद.